फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपला वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती, त्यामध्ये आपली भोगी असते. तर भोगीमध्ये आपण आज भोगीचं जेवण बनवणार आहोत, भाजी बनवणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मी हे अर्ध्यातली अर्धी वाटी सुके खोबरे घेतलेले आहे, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेले आहे, हळद पावडर पाव चमचा घेतलेला आहे, मोठा चमचा धणे घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे. तर आपण आता हे वाटण तयार करून घेऊया. यात एक चमचा मी सफेद तीळ घातलेले आहे. आता याचे वाटण तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वाटण झालेले आहे. आता यातच आपल्याला एक मोठा टोमॅटो मी यामध्ये घालून घेत आहे. याचीच पेस्ट तयार होणार आहे आणि मी काही कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. आता याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे. आता आपल्याला एक छोटासा चमचा तेल घालायचे आहे. आपण आले लसूण कांदा विरहित बनवणार आहोत. तर भोगीची भाजी शक्यतो कांदा विरहित लसूण विरहित बनवतात. तर त्याप्रकारे मी आता भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी हे काही वाल आहे, वालाचे बी आहे, हरभरा आहे, घेवडा आहे, अशा प्रकारचे मी बिया घेतलेले आहे. आता हे आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे चांगले तेलामध्ये परतून घेतलेले आहे. आता याला काढून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत पापडी आहे, गवार आहे, अशा प्रकारे गवार घेतलेली आहे आणि श्रावणी घेवडा आहे. तर हे सर्व आपण यामध्ये धुवून स्वच्छ केलेले आहे. गाळण्यासाठी पाणी गाळून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण चांगले परतून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे छानपैकी मी परतून घेतलेली आहे. आता याला काढून घेऊया. थोडेसे तेल घालूया. आता मी हे एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 वांगी घेतलेली आहे. हेही यामध्ये परतून घेऊया. यामध्ये 8-10 बोरे घेतलेली आहेत. बोरे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता हेही यामध्ये परतून घेऊया. मी अख्खेच घालत आहे. अशा प्रकारे चांगले लो फ्लेमवर डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चांगले रोस्ट करून घेतलेले आहे. काढून घेऊया. आता यातच आपण हिरवा वाटाणा मी धुवून स्वच्छ विसरली, त्यामुळे तो मागेच राहिला. आता मी तो हिरवा वाटाणाही रोस्ट करून घेते. आपल्याला चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्यायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले छानसे वाटाणे पण रोस्ट झालेले आहे. काढून घेऊया. आपण फोडणी तयार करत आहोत. मी मोठा चमचा पळीवरून तेल घातलेले आहे. तेल चांगले तापवून देऊया. यात घालणार आहोत 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून देऊया.
बघा तर फ्रेंड्स, आपली मोहरी तडतडू लागलेली आहे. आता यातच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालतोय. मिक्स करूया. हिंग आणि जिरे चांगले फुललेले आहेत. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केले होते ते घालून घेऊया. अशा प्रकारे आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि हा आपला मसाला चांगला भाजून घेऊया. लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायची आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मसाला भाजला. मी आले टाकायचे विसरले फोडणीमध्ये, तर मी आता अशा प्रकारे एका मसाल्यामध्ये आले घालत आहे. मी आले किसून ठेवलं होतं पण विसरली, तर अशा प्रकारे मी आले घालून घेतलेले आहे. आता चांगले तेल सुटेपर्यंत आपण मसाला चांगला भाजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे. तेल चांगले सुटलेले आहे. अशा प्रकारे आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे. आणखीन थोडेसे भाजून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे. तेल तरंगू लागलेले आहे. अशा प्रकारे आपण मसाला छानपैकी भाजून घेतलेला आहे. आता यातच आपल्याला घालायच्या आहेत ह्या भाजून घेतलेल्या तळलेल्या भाज्या घालून घेत आहोत. मिक्स करूया. आपल्या भाज्यांना सर्व मसाला कोट होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी कोट करून घेते आहे. आता याला मिनिटभर झाकून ठेवूया की सर्व मसाला यामध्ये एक्झॉस्ट होईल. बघा तर फ्रेंड्स, आपली भाजीने सर्व मसाला एक्झॉस्ट केलेला आहे. छान असा मिक्स झालेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली भाजी छानशी कोट झालेली आहे. आता यामध्ये आपण मिक्सरच्या जारला लावलेल्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतोय आणि मिक्स करूया. जास्त पाणी घालायचे नाही, हलकेसे पाणी घालायचे आहे. भाजी शिजेपर्यंत थोडेसे पाणी घातलेले आहे. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. आता यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. मिक्स करूया. याला चांगली 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. लो फ्लेमवर पहिल्यांदा आपण चांगली उकळ काढून घेऊ आणि मग लो फ्लेमवर याला 10 मिनिटे शिजून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपण एकीकडे भाजी शिजते तोपर्यंत भाकरीची तयारी करूया. दुसरीकडे मी गॅसवर भाजी ठेवत आहे, एकीकडे भाकरीचा तवा ठेवत आहे. तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. इकडे भाकरीची तयारी करत आहोत. मी भाकरीचं पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करूया आणि याची भाकर आपण पीठ मळून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळायचे आहे.
पीठ मळायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या हाताच्या कडानुसार आपल्याला पीठ मळायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला मिनिटभर आपण मळून घेऊ की आपले पीठ चांगले मळले जाईल. बघू शकता आपण आपले पीठ मळून झालेले आहे. आता आपण भाकरी थापून घेऊया. बघा तर फ्रेंड्स आपले पीठ पुन्हा मी त्याला थोडेसे मिक्स केले म्हणजे आपले पीठ चांगले मऊ होते. आता याची भाकरी करूया. छोट्या छोट्या करायच्या आहेत. असा गोल करायचा आहे. गोलला हलकेसे दाबून घ्यायचे आहे आणि याला हलकासा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि यावर सुके पीठ घालून घ्यायचे आहे. हाताला पीठ लावून घेऊया आणि भाकरी थापून घेऊया. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. आता आपल्याला भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे. आणि याला वरून मी तीळ लावायची विसरली. मी आता दुसऱ्या भाकरीला तीळ लावेल. अशा प्रकारे आता हे ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला उलटवायचे नाही. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. आता दुसरी भाकरी घेऊया. अशा प्रकारे गोल करून घेऊया आणि त्याला हलकासा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण आकार देतोय. बघू शकता आपण अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. यावर सुके पीठ घालायचे आहे आणि आपली भाकरी त्यावर ठेवून थापायची आहे. एक पाणी सुकलेले आहे. आता हिला उलटवूया. भाकरी उलटवलेली आहे बघू शकता आपण. आता तिला भाजून घेऊया. भाकरीला थापून घेऊया. भाकरी थापून झालेली आहे. आता यावर तीळ घालून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तीळ घालत आहे आणि तीळ चांगले याच्यामध्ये थापत थापत हलकेसे थापायचे आहे. आणि भाकरी थापून झालेली आहे.
तीळ पण चिटकलेले आहे. आता एकीकडे आपण भाकरी भाजून घेतोय. अशा प्रकारे एक बाजू चांगली भाजली गेली तेव्हाच आपल्याला उकडे घालायचे आहे आणि तिला चांगली भाजून घ्यायची आहे. आता उकळी घालूया. बघा आपली भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. आता तिला हलकेसे आपण साईडला करूया, नाहीतर एका जागेला जळेल ती. अशा प्रकारे सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे. बघू शकता आपण आपली टम्म फुगलेली बाजरीची भाकर तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम थोडीशी लो करूया आणि दुसरी भाकर घालून घेऊया. आता ही तिळाची बाजू आपल्याला खाली घालायची आहे तव्यावर अशा प्रकारे आणि तिला पाणी लावून घ्यायचे आहे. तवा खूप तापलेला आहे म्हणून गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता तिसरी भाकर थापून घेते. अशा प्रकारे मी भाकरीला पिठाला गोल करत आहे. गोल चांगला व्हायला हवा आणि मग तिला असे भाकरीचा आकार द्यायचा आहे आणि पीठ लावायचे आहे. दुसरी भाकर शिकलेली आहे एका बाजूने, तर आता आपण उलटवलेली आहे. अशा प्रकारे आता गॅसचा फ्लेम वाढवूया आणि त्याला पीठ लावून घेऊया. तोपर्यंत भाकरी थापून घेते. आता यावर थोडेसे तीळ घालूया. आणि अशा प्रकारे थापून घेतोय की तीळ आतमध्ये रोवले गेले पाहिजे. आपली भाकर थापून झालेली आहे. आता ह्या भाकरीला आपण भाजून घेतोय. गॅसचा फ्लेम वाढवलेला आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली एक साईड चांगली भाजलेली आहे. आता हिला आपण उकडी घालूया. बघू शकता आपण अशा प्रकारे आता ती भाजल्यावर फुगून येते. बघू शकता आपली भाकरी टम्म फुगलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला भाकरी भाजायची आहे. ती सरकवली नाही तर एकाच बाजूला जळेल. बघू शकता आपण छानशी भाकरी आपली फुगलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली भाकरी भाजलेली आहे. काढून घेऊया आणि आता तिसरी भाकरी घालून घेते. तिळाची बाजू खाली घालायची आहे. तिला पाणी लावून घेऊया. आता हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला उलटवायचे नाही. मी गॅसचा फ्लेम लो केलेला आहे कारण तवा खूप तापलेला आहे. अशा प्रकारे आपली भाकरी भाजून घेऊया. एकीकडे आपली भाजी पण छानशी झालेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली ओलसरच आहे, जास्त पातळ नाही, ओलसर भाजी आहे. तर बघू शकता आपण आता यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर.
मिक्स करूया. आता यामध्ये घालणार आहोत गरम मसाला. याने खूप याचा स्वाद वाढतो. अशा प्रकारे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. एकीकडे भाकरी पण उलटावलेली आहे. आता गरम मसालाही मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटे झाकून याला चांगली मसाल्याची वाफ लागून देऊया. आता सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, आपला भोगीचा स्वयंपाक तयार आहे. खूप छानशी भाजी झालेली आहे. छानशा भाकरी झालेल्या आहे. टम्म फुगलेल्या भाकरी आहेत. बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची पात ठेवलेली आहे. गाजर ठेवलेला आहे आणि आपली छानशी बोरं, वांगी, बटाटा, वाटाणा, तुरीचे वाटाणे, हरभरा याची मिक्स भाजी बनवलेली आहे. बघू शकता आपण. खूप छानशी आपली थाळी तयार झालेली आहे. भोगीची थाळी तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तुम्हाला भोगीची भाजी आवडली तर तुम्हीही बनवा. अशाच प्रकारची भाजी, छानशी भाजी होते, खमंग लागते आणि रुचकरही लागते. हा भोगीचा प्रसाद आपल्याला आवडलाच असेल, पण ही खूप छानशी रुचकर एका वेळेला तुम्ही केव्हाही बनवू शकता. भोगीलाच बनवायला असे नाही, तुम्ही केव्हाही बनवू शकता. अशा प्रकारची रुचकर मी थाळी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि छानशा कमेंट लिहा. थँक्यू.